राजेंद्र नगरमधील गुंड कुमार गायकवाड खून प्रकरणातील संशयित आरोपी रवी कांबळे यांच्यावर कुमार गायकवाड याचा मामा त्र्यंबक गवळी यांच्यासह 9 जणांनी हल्ला करून जखमी केलं। या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी श्रीमंत गवळी, सचिन कांबळे, शुभम मुळे या तिघांना अटक केली आहे। या तिघांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातील राजेंद्र नगरातील कुमार गायकवाड याचा नोव्हेंबर 2022 मध्ये टाकाळा परिसरात थरारक पाठलाग करून खून करण्यात आला होता। जमिनीचे व्यवहार आणि वर्चस्व वादातून गुंड कुमार गायकवाड याचा खून केल्याप्रकरणी संशयित अमर माने, रवी कांबळेसह अन्य आरोपींना अटक केली होती। सध्या हे संशयित जामिनावर बाहेर आलेत। दरम्यान शनिवारी रात्री कुमार गायकवाड याचा मामा त्र्यंबक गवळीसोबत आलेल्या 8 ते 10 जणांनी तलवारी आणि एडके घेऊन रवी कांबळे याच्यावर सशस्त्र हल्ला करून त्यांना जखमी केलं होतं। या प्रकरणी राजारामपुरी पोलिसात त्र्यंबक गवळी, श्रीमंत गवळी, अमित गवळी, सुमित गवळी, सलीम शेख, सोन्या जगदाळे, कार्तिक बल्लाळ, शुभम उर्फ अक्षय मुळे, सचिन उर्फ टिग्या कांबळे यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता। रवी कांबळेवर सशस्त्र हल्ला केल्याप्रकरणी श्रीमंत गवळी, सचिन कांबळे आणि शुभम मुळे या तिघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे। आज या तिघा आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलीस अन्य संशयित आरोपींचा शोध घेत आहेत।